आणि आता कोकणामध्ये काय झालं तर कोकणामध्ये मात्र महायुतीने बाजी मारली। 5 जागांवर कोकणामध्ये महायुतीने दमदार कामगिरी करून दाखवली। कोकण आणि परिसरामध्ये ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेनी बाजी मारली। श्रीकांत शिंदेनी हॅट्रिक केली तर भिवंडीत बाळामामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी कपिल पाटलांना आसमान दाखवले। त्यामुळे कोकणामधले आणि तसंच ठाणे आणि परिसरातले रिझल्ट समोर आलेत। भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे यांनी बाजी जिंकली आहे। इकडचं चित्र कसं राहिलं, काय आले तिकडचे निकाल? रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे भाजपकडनं जिंकलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पराभवाचा धक्का बसला। तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार जिंकलेले आहेत। मवियाच्या वैशाली दरेकर पराभूत झाल्या। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के जिंकले आहेत। महायुतीचे उमेदवार होते। राजन विचारे विद्यमान खासदार मवियाकडनं मैदानात होते, त्यांना पराभूत व्हावं लागलं। रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिंकलेले आहेत, तर अनंत गीते शिवसेना ठाकरे पक्षाचे ज्यांना पराभवाचा धक्का बसला। पालघरमध्ये हेमंत सावरा महायुतीकडनं जिंकलेले आहेत। भारती कांबडी यांना पराभव पत्करावा लागला। मविया उमेदवार भारती कांबडी या पराभूत झाल्या। भिवंडीमध्ये एक अतिशय अपसेट रिझल्ट समोर आलेला होता। महायुतीचे कपिल पाटील विद्यमान खासदार ज्यांना पराभव पत्करावा लागला। मवियाचे सुरेश म्हात्रे जिंकलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।